अहिल्यानगर राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। तसेच मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर होऊन त्याचे काम सुरू करण्यात आले आहे। आता राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षण निश्चिती आणि सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलाय। याबाबत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी माहिती दिली। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 चे आरक्षण सोडत या ठिकाणी संपन्न झालेली आहे। यामध्ये सर्वसाधारणपणे अनुसूचित जाती साठी 9 प्रभाग राखीव होते। त्यातील 5 महिला सोडतद्वारे आरक्षण काढण्यात आलेले आहेत। उर्वरित 4 अनुसूचित जातीचे जे आहेत तर ते सर्वसाधारण राहतील। एक एसटीचा जो हे होता वार्ड होता, एक एसटीचं पद होतं, एकल पद असल्यामुळे 18च्या निवडणुकीमध्ये ते महिलांसाठी आरक्षित होतं। यावेळेस ते सर्वसाधारण आरक्षित झालेलं आहे जमातीच्या बाबतीमध्ये। त्यानंतर ओबीसीच्या आपल्याकडे एकूण 18 जागा आहेत। 18 जागा 17 आपण ओळीने दिलेल्या होत्या, एक साठी ड्रॉ काढला राहिलेल्या 7 वार्डमधून। अशा 18 जागापैकी जे 9 ओबीसी महिलांसाठी आरक्षित होतात त्यातल्या 6 जागा ह्या थेट पद्धतीने होतात। या थेट पद्धतीने म्हणजे ज्या ठिकाणी एससी पुरुष आहेत त्या 4, एक एसटीचा पुरुष 5 आणि ज्या ठिकाणी 2 येतात एससीचे ओबीसीच्या त्यातली 1 महिला आरक्षित होते। अशा 6 झाल्या। राहिलेल्या 3 ह्या राहिलेल्या 11 ओबीसींच्या वार्डमधून आपण काढले सोडतीद्वारे। अशा प्रकारे ओबीसी महिलांचं 9 आणि ओबीसी 9 असे 18चं आपण आरक्षण काढलेलं आहे। त्यानंतर उर्वरित 68 पैकी ज्या 40 जागा राहतात त्यातल्या 20 महिला आणि 20 सर्वसाधारण आहेत। त्या 20 महिला आपण प्रत्येक प्रभागामध्ये चेक करत गेलो की 2 महिलांचे जिथं झाले 2 महिला म्हणजे 50% पेक्षा आरक्षण जास्त व्हायला नको 4 मध्ये, त्या 2 महिला करत गेलो। त्याप्रमाणे आपण 20 महिलांचे आरक्षण आपण सर्वसाधारण महिलांचे आरक्षण केलेले आहेत आणि उरलेले 20 आहेत हे सर्वसाधारण महिलांसाठी आपण सर्वसाधारणसाठी आपण ही केलेले आहेत, घोषित केलेले आहेत। आता हे राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलं जाणार आहे, त्यांच्याकडून तपासून येईल। त्यानंतर ह्यावरती देखील हरकती सूचना होतील। नागरिकांना विनंती, काही शंका असतील तरी त्यांनी हरकतीद्वारे आपण घेऊ शकता आणि त्यानंतर प्रारूप चे अंतिम आरक्षण हे आपण येणाऱ्या 2 डिसेंबरला आपण ते अंतिम आरक्षण प्रसिद्ध करणार आहोत। धन्यवाद।